आदरणीय मोदी साहेबांनी जो कायदा केला त्या कायद्यामध्ये गोवंशाला बंदी आहे. गोवंश सुरू करण्यासाठी हा ठरावच नव्हता. हा ठराव होता म्हशीच्या वंशाला सुरुवात करायची आणि हायकोर्टाची ऑर्डर आहे. त्या हायकोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे सरकारच्या नियमाप्रमाणे स्लॉटर हाऊस बनवायचं. आज आमचं स्लॉटर हाऊस नियमाप्रमाणे नाही आहे. तिथं ज्या सुविधा MPCBच्या निकषाप्रमाणे पाहिजे त्या सुविधा तिथं नाही म्हणून ते बंद आहे. आता हायकोर्टाने असं म्हटलंय की तुम्ही प्राधान्याने कायद्याची पूर्तता करून त्याला सुरू करा. त्याच्यासाठी आम्हाला कन्सल्टंट नेमायचा आहे. आम्ही गोवंश सुरू करणारच नाही, पण ज्याला आदरणीय मोदी साहेबांनी परवानगी दिली आहे त्या म्हशीच्या वंशाला परवानगी नंदुरबार नगरपालिका सुद्धा देईल. पण सगळे होताच त्या सभागृहात. सगळे विषय एकूण 12 विषय होते आमचे, पण 6व्या विषयाला विरोधकांनी सभात्याग केला आणि त्याच्यानंतर सर्वानुमते सगळे विषय मंजूर झाले. गोवंश हत्याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. बघा, आपण सगळे हिंदू बांधव आहे. आपली गोवंश हत्याला आपले कायमच आपला विरोध राहील. त्याच्यात आपल्याला मुस्लिम बांधवांनाही सहभाग नोंदवला आहे की हिंदूंच्या भावना दुखावल्या जाणार नाही, पण शासनकडनं ते स्लॉटर हाऊस करायचं असं ते CO साहेब बाकीची माहिती. आज रोजी सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 6 जो बंद पडलेला कत्तलखाना आहे त्या दुरुस्तीच्या नावाखाली हा कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा आहे. या विषय आला तेव्हा आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारलं की कत्तलखाना हा बंद आहे, गोहत्या बंद आहे कायद्यानुसार, तर हा जो ठराव आहे हा घेण्यात येऊ नये. परंतु सत्ताधाऱ्याने बहुमताने हा मंजूर केल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी या ठरावाचा निषेध म्हणून वॉकआउट केला आणि या विषयाला पंकज नामदेव चौधरी आमचे नगरसेवक यांची लेखी हरकत घेतली आहे आणि आम्ही यांच्या जो विषय क्रमांक 6 जो कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा आम्ही निषेध केला आहे. आणि तरी या हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेलास आणि यांनी बहुमताच्या जोरावर कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि नगरपालिकेच्या समोर आम्ही 9चे 9 नगरसेवक उपोषणाला बसू असं आम्ही या शहरवासियांना आश्वस्त करतो.